राजकीय कट्टावरती आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. आज कळंब तालुक्यातील कोथळा या गावचे हर्षवर्धन शिंदे यांनी युपीएससीच्या मार्फत घेतल्या जाणाऱ्या कस्टम ऑफिसर या पदाला गवसणी घातलेली आहे. खरं तर हे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवल्यामुळं खरं तर ते प्रेरणादायी आहे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी या हेतून आपण त्यांच्याशी आज संवाद साधत आहोत. तर तुमचं पहिल्यांदा अभिनंदन आणि राजकीय कट्टावरती स्वागत. नेमकी आपला परिचय थोडक्यात आमच्या सर्व प्रेक्षकांना विद्यार्थ्यांना. सर, मी हर्षवर्धन सतीश शिंदे. मी कळंब तालुक्यातल्या खेडेगाव म्हणजे कोथळा गावचा विद्यार्थी आहे. माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा कोथळा झालं. तिथून माध्यमिक शिक्षण गावामध्ये झालं आणि तिथून मग मी लातूरला 11वी-12वी केली दयानंदला आणि नंतर ग्रॅज्युएशन केलं बीएससी मध्ये आणि तिथून पुढे दिल्लीला प्रिपरेशन केलं आणि युपीएससी तयारी करू लागलो. जे तुम्ही शेतकरी कुटुंबातील आहात, तुमच्या घरात पूर्वी म्हणजे शैक्षणिक वातावरण कसं आहे? आई वडील तुमचे काय? सर, शेतकरी कुटुंबातला आहे, परंतु माझे वडील शिकलेले होते. त्यांचं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे आणि त्यांनी काही दिवस सुपरवायझर म्हणून लातूरला जॉब करत होते. नंतर गावाकडे आजोबांची इच्छा होती की एकुलता एक मुलगा आहे तर त्यांनी गावाकडे येऊन शेती करावी. त्याच्यामुळे मग अशी घराची पार्श्वभूमी होती आणि अशा कुटुंबामध्ये मी वाढलो. आता तुमचं जे सगळं शिक्षण झालेलं ते शिक्षण नेमकं कुठं आणि कोणत्या ठिकाणी किती वेळ कोणत्या पदव्या आहेत? सर, माझ्याकडे बीएससी फिजिक्स मध्ये कम्प्लीट शिक्षण केलेलं आणि 1-2 डिप्लोमा वगैरे केलेला आहे. ते मला इंटरव्ह्यूला फायदा व्हावा याच्यासाठी. त्याच्यानंतर मी 2019ला पास आउट झालो. त्याच्यानंतर मी दिल्लीला 1.5 वर्ष क्लास केले, प्रॉपर फुल टाइम युपीएससी प्रिपरेशन केलं. नंतर 2021ला मी लॉकडाऊन जेव्हा लागला तेव्हा मी पुण्यामध्ये आलो आणि पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी येथे मी युपीएससीची तयारी करू लागलो. पहिले 2-3 वर्ष तर प्री केली. 22ला पहिल्यांदा इंटरव्ह्यूला अपिअर झालो. नंतर 22 मध्ये फायनल निकाल आला नाही. 2023ला आणि 25ला असे 3 इंटरव्ह्यू दिले, परंतु फायनल पोस्टिंग काही मिळाली नाही आणि अगदीच एकदम शेवटचा इंटरव्ह्यू 5 मार्कांना राहिला होता. तर जे कोण तुम्ही 2019 पासून या युपीएससी आणि एमपीएससी तयारी करता आणि एमपीएससी चे आयटम किती युपीएससीचे 5 अटेम्प्ट झाले माझे आणि एमपीएससीचे 6 एक्झाम दिलेल्या आहेत फ्री आणि प्रत्येक वेळी मी फ्री काढायचो एमपीएससीची, पण मेन्स कधी केली नव्हती कारण आधी ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न होता. यावर्षी युपीएससीच्या धर्तीवर एमपीएससीनं पॅटर्न आणलाय सब्जेक्टवर. आणि आता ग्रामीण भागातले अनेक मुलं स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, कारण त्यांना खरं तर मार्गदर्शन मिळत नाही. त्यांच्यासाठी तुम्ही कोणता सल्ला नेमता? मला असं वाटतं की पोस्ट लॉकडाऊन बऱ्यापैकी ऑनलाईन बॅचेस वगैरे उपलब्ध आहेत. पुण्यातल्या दिल्लीतल्या नामांकित क्लासचे बॅचेस ऑनलाईन त्यांच्या ऍपवर उपलब्ध आहेत. तर मला असं वाटतं की जर आपल्याला एखाद्याला ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना जर खर्च झेपत नसेल तर अगदीच घरी राहून पण तयारी करू शकतो. पण मला असं वाटतं की गावामध्ये तेवढ्या प्रकारे प्रिपरेशन केलं जात नाही. घरचे काम असतात, गावातले बोलतात. पण त्यापेक्षा असं कळंब सारख्या ठिकाणी येऊन खेडेगावातून दररोज सकाळी इथं लायब्ररीमध्ये अभ्यास करून परत आपला घरी जाऊन अभ्यास केला तरी चालेल. म्हणजे एखादी परीक्षा जर यश मिळवायचं असेल तर त्यासाठी दिल्ली, पुणे, मुंबई जाणं गरजेचं आहे का एखादा विद्यार्थी ग्रामीण भागात राहूनही तयारी करू शकतो? करणारा विद्यार्थी कुठेही तयारी करतो. आता माझा एक मित्र आहे शेळके नावाचा, रवींद्र शेळके. तो आय थिंक 2022च्या एमपीएससी मध्ये त्यांनी राज्यातून दुसरे आले होते. तर त्यांनी प्रिपरेशन पूर्ण इथंच कळंबमध्ये केलं होतं. पण फक्त ते घराच्या बाहेर कधी निघायचे नाही, दिवसभर घरातच असायचे. अगदीच गल्लीतल्या लोकांना पण माहिती नव्हतं की ते गावात आहेत. म्हणजे एवढं त्यांनी स्वतःवर कंट्रोल, कन्सिस्टन्सी आणि रिझिलियन्स ठेवला होता. आता तुम्ही 2019 पासून तयारी करत होतात, 2026ला तुम्हाला पोस्ट मिळाली. त्या 7 वर्षातला नेमका प्रवास कसा होता? लोकांची बोलणी नेमकी काय होती? तुमच्या मित्र कंपनीचं तुमच्याबद्दल नेमकी मतं काय होती? तर तसं बघायला गेलं तर आमचं गाव क्रीडा क्षेत्रात फार पुढे गेलेलं आहे. जवळपास आमच्या गावामध्ये 51 लोकांकडे नॅशनल अवॉर्ड आहेत. तर बऱ्यापैकी लोक त्या 5% कोट्यामध्ये येत होते. क्रीडा क्षेत्रातल्या स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना 5% आरक्षण. मग हे बऱ्यापैकी लोक
क्लर्क म्हणा किंवा मग वेगवेगळ्या क्लास 3 पोस्ट मध्ये सिलेक्शन होत होतं. मग त्याच्यामुळं पीअर प्रेशर तर होतच आणि गावातल्या लोकांचे टॉन्ट ऐका, टोमणे ऐका, घरच्यांना विचारा की अजून किती दिवस शिकायचंय. त्या सगळ्या परिस्थिती प्रत्येक ऍस्पिरंटला फेस कराव्या लागतात. तशा मी काही एक्सेप्शनल होतो, मलाही फेस करावं लागलं, कारण पहिलीपासून ब्राईट स्टुडंट गावातल्यांच्या किंवा पूर्ण तालुक्यातल्या लोकांच्या अपेक्षा होत्या की बाबा की अजून किती दिवस लागणार आहेत. आता यांना स्ट्रगल स्टोरी सांगायची कशी की बाबा हे 3 इंटरव्ह्यू झाले, तर प्रत्येक स्टेजला पास होत जावं लागतं, तेव्हा कुठेतरी फायनल पोस्टिंग मिळते. एकही स्टेज गणली तर परत पहिल्यापासून चालू करावं लागतं. तर आपण करत होतो क्लास 1 साठी, मग लोकांचं प्रेशर होतं की बाबा सोडून दे आता ना, तुझं त्यांना नसेल जमत तर मग आपलं दुसरं काहीतरी बघ, असं होतं. आता तुम्हाला ही पोस्ट मिळाली, आता तुम्ही त्याच्यावर समाधानी आहात का पुढे आणखी काय तयारी करता? सर सध्या मला जी पोस्ट मिळाली ती खूप चांगली आहे, परंतु प्रत्येकाचे ज्याचे त्याचे इंटरेस्टचा भाग असतो. मला तसा इंटरेस्ट सिव्हिलमध्ये खूप आहे, जसं की हे आपलं रेव्हेन्यू ऍडमिनिस्ट्रेशन असेल किंवा पोलीस ऍडमिनिस्ट्रेशन असेल, कलेक्टर डेप्युटी कलेक्टर, इकडे IPS DYSP वगैरे अशा एक्झाम मला खूप आवडतात. आणि ऑलरेडी मी इंटरव्ह्यू अपिअर झालेलो अशा याचे, त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा जस्ट एक कॉन्फिडन्स बूस्ट साठी ही पोस्ट होती, याच्यावर बिल्डअप करायचंय. आता तुम्ही MPSC अभ्यास करणारी मुलं बघितली, UPSC बघितली, त्या मुलांना जे त्रास होतात किंवा त्यांना ज्या समस्या येतात, त्या समस्या तुमच्या बाबतीत कशा आल्या होत्या का हे अभ्यास करताना? सर पहिली गोष्ट, मुलांना सर्वात जास्त त्रास होतो आर्थिक परिस्थिती नसते. बरं. तर तसा मला जास्त आर्थिक बाबीची टंचाई जाणवली नाही, परंतु मला गायडन्स फार कमतरता जाणवली. मला असं वाटतं की 2019ला मी आमच्या गावातले एक जरा थोडे पुढे शिकलेले होते आणि ते पण स्पर्धा परीक्षा करत होते. मी त्यांचं गायडन्स घेण्याचा ट्राय केला, पण त्यांनी 2-3 वेळेस मी कॉल केला, त्यांनी काही उचलला नाही. आणि आजूबाजूला माझ्या माहितीमध्ये कोण तयारी करत नव्हतं, म्हणजे जे रिलेटिव्ह मध्ये होते ते, आणि बाकीचे होते ते जनरल सांगायचे की हे कर हे कर हे कर, असं फिक्स असं पर्टिक्युलर हेच कर, याच्यातून हिथून क्वेश्चन येतो, असं गायडन्स मला इनिशियल स्टेजला मिळालं नाही. मला असं वाटतं की त्याच्यामुळं ही जी लांबत चाललेली हनुमानची शिफ्टिंग ती लांबत गेली. आता तुम्ही यश मिळवले, यशानंतर यशाला अनेक धोकेदार असतात, मात्र अपयशाला कोणी पण बघितलं नाही. तर त्या पद्धतीनं आज तुमचा निकाल लागलेला आता किती दिवस? सर आय थिंक परवा दिवशी नाही 13व्या दिवशी 6:15 वाजता वगैरे निकाल लागला. आणि बरेच दिवसांनी मी बाबांना कॉल करून सांगितलं की बाबा निकाल आलाय. आणि त्यांनी असं प्रत्येक वेळी ऐकायची त्यांना सवय झाली होती की बाबा इंटरव्ह्यू राहिला, 4 मार्क राहिलं, 2 मार्क राहिलं, यावेळेस पहिल्यांदा त्यांना मी सांगू शकलो, मला चांगलं वाटलं की निकाल आलाय. काय रिॲक्शन काय होतं घरच्यांच्या किंवा गावातल्या समाजाच्या? रिएक्शन त्यांनी मला अरे वा व्हेरी गुड व्हेरी गुड आणि असं म्हणले. आणि व्हिडिओ कॉल नव्हता केला, कॉलवरच होते, पण त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तळले असं आई बोलली. गेल्या 4 दिवसापूर्वीच तुमच्याशी लोकांचं वागणं आणि आजचं वागणं यात नेमका काय बदल झाला? सर ऍक्च्युली एवढे सारे सत्कार होत आहेत, म्हणजे असं की एका दिवसात पूर्ण लाईफ चेंज होते कसं, हे याचं जिवंत आणि ज्वलंत उदाहरण मीच आहे. की 4 दिवसासाठी खाली मला गावामध्ये माझे मित्र हर्ष म्हणायचे, हर्षवर्धन नाव आहे पण हर्ष म्हणायचे, आता हर्षवर्धन साहेब म्हणून बोलताय. असं काही मी खूप असं तीर मारलाय अशातली गोष्ट नाहीये. मी आधी जसं होतं तसंच असणार आहे आणि या जमिनीशी माझे पाय कायम जुळते राहील असं वाटतं मला. आता कळमची भूमी खरं तर एक वेगळी भूमी आहे, कारण या ठिकाणी अनेक चळवळी तुम्ही पाहिल्या आहेत किंवा राज्यातल्या अनेक गोष्टींची सुरुवात कळममधून झाली. आता खरं तर स्पर्धा परीक्षेचा पॅटर्न देखील या ठिकाणी तयार व्हावा असं आता तुम्ही सत्काराच्या वेळी बोलताना सांगितलं. त्यासाठी तुम्ही काही प्रयत्न स्वतः करणार आहेत का किंवा काही संस्थांना सोबत घेऊन हा उपक्रम आपल्याला राबवता येऊ शकतो? तर मला असं वाटतं की मागे रोटरी क्लबच्या हस्ते माझा सत्कार झाला होता, तेव्हा मी त्यांना असंच बोलून दाखवलं होतं की इथंही काहीतरी वातावरण तयार करा, म्हणजे की आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना पण की पुण्यासारख्या ठिकाणी जाऊन प्रिपरेशन करावं लागतं, त्यापेक्षा इथं आपल्या ठिकाणी राहून आपल्याला प्रिपेअर करता येईल. आता मागच्या वेळी माझे बाबा आले होते माझ्याकडे भेट द्यायला, तर ते माझ्या मेसवर आले होते एक दिवशी जेवायला. तर ते मेसची चपाती
मी खात होतो आणि त्यांनी नुसती चपाती बघून त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले की असं जेवण करतो तू. आणि मग हे दिस इज लाईफ ना, ऍस्पिरंट लोकांची लाईफ अशीच असते. तर मला असं वाटतं की आपल्या आपल्या हे ठिकाणी राहून आपले आपले ओळखीतले जवळचे लोक सोबत प्रिपेअर करून ग्रुप तयार करून जर प्रिपरेशन केलं तर नक्कीच सक्सेस होऊ शकतं. आता मी आतमध्ये बोललो तसं आपल्याला पण आपला आपला कळम पॅटर्न तयार करता येईल. म्हणजे आता मी एक शेवटचा विचारतो, कारण तुमच्या गडबड आहे करायचं. मात्र आपले जे नवीन पोर आहे म्हणजे आता ह्या स्पर्धा परीक्षेची तयारी करतात, पोस्ट कोणती आहे त्यांच्यासाठी तुमचा एक महत्वाचा सल्ला काय आहे? पहिली गोष्ट स्पर्धा परीक्षा करायची म्हणलं तर लागतो पेशन्स. पेशन्स आता तुम्हाला बोललो मी की 2019 ला पास आउट आहे आणि 2026 मध्ये मला पोस्ट मिळाली. तर हा पेशन्स मी खूप जपला, पेशन्स ठेवला, कारण मला माहिती होतं की आपली कुठंतरी आपल्यात आहे ती ताकद, आपण करू शकतो. दरवेळेस 2-4 मार्कांना होत होतं, कधीतरी अशी वेळ येईल की 2-3 मार्कांना आपलं सिलेक्शन होईल, अशी कधीतरी वेळ येईल मला माहिती होतं. आणि मी 2019 ला पास आउट झाल्यापासून माझे प्री मेन्स देत होतो, त्याच्यामुळे एक कॉन्फिडन्स होता. पण असे बरेच माझे मित्र आहेत जे 10-10 वर्ष प्रिपेअर करतात, ज्यांची अजून कोणतीच प्री पण निघले नाही. अशा विद्यार्थ्यांना मला सांगणं की आपण वेगळे मार्ग अवलंबावेत, कारण स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला यश कधी मिळेल याची खूप अनसर्टनिटी असते. त्याच्यामुळं मला असं वाटतं की तिथं ज्या लोकांना वाटतंच की आतून की बाबा आपलं होऊ शकतं, तर त्या लोकांनी प्रिपेअर करत राहावं, पेशन्स ठेवावे. आणि ज्यांना क्लास 2 भेटली त्यांनी क्लास 1 साठी ट्राय करावं, ज्यांना क्लास 1 भेटली त्यांनी युपीएससी साठी ट्राय करावं. मला असं वाटतं की तेव्हा कुठेतरी आपला हा एक कळम नावाचा एरिया आहे जो दुष्काळी म्हणून ओळखला जातो, तो नाव पुसून अधिकारी लोकांचा तालुका म्हणून आपल्या कळमला ओळख येईल. तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. खरं तर तुम्हाला उलगडायला हा 10 मिनिटं पुरेसे नाहीत, मात्र तरी देखील तुम्ही संवाद साधून नवीन जी तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्यासाठी ही मुलाखत प्रेरणादायी असेल. खरं तर नवीन मुलांना आजच्या या मुलाखतीतून एकच समजेल की आपल्याला जर ही तयारी करायची असेल तर आपल्याकडे सगळ्यात महत्वाचा गुण लागेल तो संयम. संयम असेल तर आपण ही स्पर्धा परीक्षा यशस्वी होऊ शकतो, असं आज हर्षवर्धन शिंदे साहेब यांनी आजच्या या मुलाखतीतून सांगितलेलं आहे. आणि त्यांनी एक महत्वाचा मुद्दा सांगितला की 3 दिवसापूर्वी गावकऱ्यांसाठी मित्रांसाठी हर्ष असणारा आज तो हर्षवर्धन साहेब झाला, हे देखील त्यांनी त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितलं. एमपीएससीची किंवा युपीएससीची तयारी करतो असं सांगणारं फॅड निर्माण होण्यापेक्षा खरंच आईवडिलाच्या कष्टाची जाणीव ठेवून काम करणारे किंवा अभ्यास करणारे जर मुलं तयार झाले तर निश्चितपणानं यश मिळू शकतं. हेच उदाहरण आज आपल्याला हर्षवर्धन शिंदे यांच्या माध्यमातून मिळालेलं आहे. याच ठिकाणी थांबू. आमचा हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर त्याला एकाने शेअर जरूर करा. त्यासोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपवर देखील शेअर करा. धन्यवाद.